आई वडिलांचा स्ट्रगल बघितला होता, संघर्ष बघितला होता. वडिलांनी लहानपणापासून कष्ट करून आतापर्यंत जे काही केले तर ते मी पाहत होतो की वडिलांनी कशी प्रगती केली. एमपीएससी करायचं होतं, यूपीएससी करायचं होतं का हे एसएससी सीजीएल? ती सगळ्यात टफ एक्झाम असते जी आपण इझिली पास करू शकत नाही. जुलै 2022 पास आउट मी. 2 डिसेंबर 2022 मी प्री दिली. 7 मार्च 2023 मेन्स. 13 मे 2023 माझा रिझल्ट लागला रात्री 11:30 वाजता आणि 27 सप्टेंबर 2023 माझी जॉईनिंग आहे. म्हणजे एमपीएससी मध्ये तू पोरं 4-4 वर्ष पेपर म्हणजे वाट बघता जॉईनिंगसाठी, तरी जॉईनिंग होत नाही. मला पण असं वाटायला लागलं की यार इंग्लिश अवघड आहे म्हणून. माझं काय झालं, प्रीला इंग्लिशला कमी स्कोर आलता. मी जर एमपीएससी दिलास तर मी झालो नसतो, म्हणजे मी पहिल्या टर्म झालोच नसतो की मला पण माहिती आहे. इन्स्पेक्टर काय नक्की काम काय असतं? तुम्ही किती काय करता ह्याला मॅटर नाही. तुम्ही किती इफिशियंटली, तुमची ग्रास्पिंग पॉवर किती आहे. म्हणजे तुम्ही जे एखादा जर तुमचा मित्र 14 बसत असेल आणि तुम्ही 10 तास आणि तुमचं जर सिलेक्शन होत असेल, त्यात डिफरन्स काय, तर तुम्ही चांगल्या कॉन्सन्ट्रेशननं अभ्यास करताय. एसएससीला सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की मॉक टेस्ट असणं. एखादा समय तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग सॉल्व्ह करायचे 180 मार्क. दुसरा पार्ट असणार आहे इंग्लिश आणि जीएस. इंग्लिशला मार्क असणार 135, जीएसला मार्क असणार 75 आणि तिकडे पण तसं 3 मार्क असणार. प्री पासून ते तुमची रिझनिंग लागेपर्यंत ही प्रोसेस जवळपास 6 महिन्याची आहे सर. म्हणजे एवढी फास्ट प्रोसेस आहे की तुम्ही एका वर्षामध्ये अधिकारी होऊ शकता. 1 वर्ष पण नाही. मी पोलीस नाही, जरी वर्दी माझा म्हणजे वर्दी असणारा हा पोलीस असतो असं नाही. 12 मेचा मी तेच घनवट आणि 13 मेच्या नंतर तेच घनवट. ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक करण्याचं काम हे फक्त स्पर्धा परीक्षाच करू शकतो. त्यामध्ये एसएससी असेल, सीजीएल असेल किंवा बँकिंग असतील, या तर आपण यूपीबीआरसाठी सोडलेले आहेत. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तवकट्टा. खरं तर वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांना माहिती आहे की वेगवेगळे अधिकारी असतात, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर असतात. परंतु अधिकारी म्हटलं की आपल्याला एमपीएससी आणि यूपीएससी या दोनच गोष्टी आठवतात. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना एमपीएससी आणि यूपीएससी व्यतिरिक्त एक्झाम असतात, त्याच्यातून अधिकारी होता येतं हे सुद्धा माहिती नसतं. का तर आपल्याला फक्त आजपर्यंत आपण जे स्वप्न पाहिलेले असते, DCDYSP, ग्रामीण भागातील असेल तर PSI, STI, ASO वगैरे ज्या काही पोस्ट आपल्या सर्वांना माहिती आहेत, आणि यूपीएससी म्हणलं की IAS IPS याच्या पलीकडे आपण जात नाहीत. यूपीएससी वेगवेगळ्या परीक्षा घेते त्याही आपल्याला माहीत नसतं. आणि सेंट्रलच्या काही एक्झाम असतात ज्याच्यामध्ये एसएससी असेल, सीजीएल असेल किंवा बँकिंग असतील, या तर आपण यूपीबीआरसाठी सोडलेले आहेत. आपण काही तिकडे जात नाहीत. आज वास्तवकट्ट्यावरती खरं तर एसएससी सीजीएल काय आहे किंवा एमपीएससी आणि यूपीएससी व्यतिरिक्त कुठल्या पोस्ट आहेत, या सगळ्यांची माहिती आपल्याला वास्तवकट्ट्यावरती घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणता कशी घ्यायची? मी तर देणार नाही, कारण मलाही त्या गोष्टी माहीत नाहीत. परंतु आज वास्तवकट्ट्यावरती असे गेस्ट आहेत की ज्यांनी वयाच्या 22व्या वर्षी एसएससी सीजीएल परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात सेंट्रल जीएसटी अँड कस्टम इन्स्पेक्टर म्हणून ज्यांची निवड झाली, असे तेजस गणवट सर आपल्यासोबत आहेत. सर वास्तवकट्ट्यावरती आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. खरं तर आमच्याकडे एमपीएससीतून सिलेक्ट झालेले, यूपीएससीतून सिलेक्ट झालेले भरपूर अधिकारी येतात. तर एसएससी सीजीएलमधून अशा काही पोस्ट असतात आणि असे काही अधिकारी आमच्याकडे आजपर्यंत कोणी आलेले नाहीत. खरं तर वयाच्या 22व्या वर्षी सिलेक्शन होणं आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये, जिथे की महाराष्ट्रातले बहुसंख्य विद्यार्थ्यांना त्या परीक्षा देण्याची भीती वाटते, कारण त्याच्यामध्ये मॅथ असतं आणि इंग्लिश असतं. याच्या पलीकडे मलाही नॉलेज नाही. नक्की एसएससी सीजीएल काय आहे याच्याकडे आपण जाणार आहोतच, परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये यायचं हे तुम्ही का ठरवलं होतं? सर मी जो आहे, माझं गाव राजापूर हे एक सातारा जिल्ह्यातील एक खेडेगाव आहे, जिथे लोकसंख्या हार्डली 2,500-3 हजार आहे. तर मी लहानपणापासून पाहिलं होतं की माझं कुटुंब शेतकरी असल्यामुळे असं वाटायचं की यार आपल्याला पण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, आपल्याला इथंच राहायचं नाहीये. आणि मला एक चांगलं लाभलं की माझे जिल्हा परिषद शाळेतील जे काही शिक्षक असतील, त्या शिक्षकांनी लहानपणापासून स्पर्धा परीक्षेची सवय लावली होती, ज्या की स्कॉलरशिप असेल, त्यानंतर एमटीएस एक्झाम असतील, 5वी 9वी असेल, त्यानंतर एनएमएस असतील, तर ह्या मी स्पर्धा परीक्षा लहानपणापासून देत होतो. तर त्यावेळेस असं वाटायचं की यार आपण पण ह्या स्पर्धा परीक्षा पुढे जाऊन एमपीएससी करावं किंवा स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायचं. तर ही लहानपणी आई वडिलांचा स्ट्रगल बघितला होता, संघर्ष बघितला होता. म्हणजे माझी परिस्थिती एवढी पण घरची वाईट नव्हती, परंतु वडिलांनी लहानपणापासून कष्ट करून आतापर्यंत जे काही केले तर ते मी पाहत होतो की वडिलांनी कशी प्रगती केली. तर मला असं वाटायचं की आपण काय पुढे जाऊन काहीतरी अधिकारी व्हावं किंवा स्पर्धा परीक्षा द्यावी. तर त्यावेळेस वाटत होतं की अधिकारी व्हायचं. तर हा प्रवास तिथूनच सुरू झाला होता आणि लहानपणीच मला स्कॉलरशिप किंवा जी झडपी शाळेत माझ्या स्पर्धा परीक्षेचं दूध हे स्कॉलरशिप असेल, त्यानंतर एमटीएस या वेगवेगळ्या परीक्षेतून पाजलं गेलं होतं. त्यामुळेच मला कदाचित वाटतं की माझी ही परीक्षा सुद्धा एक पहिल्या अटेम्प्टमध्ये किंवा पहिल्याच प्रयत्नात निघाली असेल. पण नक्की एमपीएससीच करायचं होतं, यूपीएससी करायचं होतं का हे एसएससी सीजीएल, हे कधी ठरलं? नाही, हे ऍक्च्युअली मी एमपीएससी करायचं म्हणून पुण्यात आलो होतो. परंतु ज्यावेळेस मी एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला की कोरोना आलता, कोरोनामध्ये मी गावी गेलो.
गावी गेल्यानंतर असं लक्षात आलं की शेतकरी कुटुंब असल्यामुळे मी 5-6 महिने रोज ट्रॅक्टर चालवायचो किंवा शेतात जा. त्यावेळेस असं थोडं रिअलाइज व्हायला लागलं की आपण जरी इथं टाइमपास करत असलो किंवा अभ्यास करत नसलो तरी कुठल्या तरी कोपऱ्यात महाराष्ट्राच्या अशी मुलं आहेत किंवा भारताच्या की जी अभ्यास करतात आता. म्हणजे जर तुम्ही पाहायला गेलं की तुम्ही असं म्हटलं की मी सकाळी मला 5 वाजता उठायचंय, तर तुमच्या आधी 4:30 वाजता किंवा 4:50 उठणारी पण मुलं आहेत किंवा अशी खूप लोक आहेत. म्हणजे तुम्ही किती जरी पळत असला तरी तुमच्या पुढेही आहेत आणि मागे पण पळणारे आहेतच. तर त्यावेळेस रिअलाइज झालं की आपल्याला आता स्पर्धा परीक्षा केलं पाहिजे. तर त्यावेळेस मी ऑगस्ट 2020 मध्ये पुण्यामध्ये आलो. म्हणजे कोरोनाचा पूर्ण पुणे बंद असताना मी बघितले, पीएमटी बंद होती. 3,000 रुपये देऊन सातारामधून गाडी पकडली, एका मित्राला घेऊन माझ्या रूमवर आलो आणि रूमवर आल्यानंतर मी ठरवलं की एमपीएससी करायचे म्हणून आपण. मग एमपीएससीचे ऑनलाईन कोचिंग क्लास, त्यावेळेस ऑनलाईनचं फॅड सुरू झालं होतं की इंट्रोड्यूस झालं होतं नवीनच. त्यावेळेस मी मग एमपीएससीचं पॉलिटीचं लेक्चर करायला सुरुवात केली, हिस्ट्री वाचायला सुरुवात केली आणि त्यासोबतच मी डिग्रीला असताना वेगवेगळ्या एक्झाम देत असायचं. त्यामुळे मला माहित होतं की स्पर्धा परीक्षा काय होईल म्हणून. आणि त्यावेळेस मी ऑनलाईनचं करता करता मला एक लक्षात आलं की यार ही काहीतरी एसएससी म्हणून एक्झाम आहे, एसएससी सीएचएल म्हणून काहीतरी एक्झाम असते. माहिती कसं झालं? माहिती झालं मला की माझा मित्र होता, एक सौरभ मर्डेकर नावाचा माझा मित्र आहे. तर तो आणि मी सोबत 11वी-12वी पासून, तर आम्ही एनडीएची एक्झाम दिली होती आणि त्यानं एसएससी जीडी म्हणजे त्यात कॉन्स्टेबल म्हणून भरती होते. तर त्याचा फॉर्म भरला होता मी फर्स्ट इयरला असताना, फर्स्ट का सेकंड इयरला असताना मी ती एक्झाम दिली होती. मग त्यांनी पण भरला, एमटीएसचा फॉर्म पण भरलेला होता. तर त्यावेळेस मला फक्त तोच फॉर्म भरायचा. माझा मी ज्या एक्झाम मधून पास झाले आता जे सीजल 22 मधून, त्याचा फॉर्म सुद्धा त्यानंच भरला होता माझा. मी कधीही फॉर्म भरला नाही माझा एसएससीचा. तर त्यानं फॉर्म भरला तर मी एक्झाम द्यायचो आणि मला लहानपणापासून मॅथ्सची आवड होती आणि ह्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग हे खूप टफ असतात किंवा ते चॅलेंजिंग असतं. जे चॅलेंज मला आवडायचं की मला मॅथ्स आणि रिझनिंग आवडायचं, तर मी इझिली त्या एक्झाम क्रॅक केलं होतं. एसएससी त्यावेळेस दिली सेकंड इयरला. त्यानंतर मी एफकॅट, सीडीएस फ्लाइंग ऑफिसरसाठी एफकॅट असते आणि सीडीएस म्हणजे लेफ्टनंटसाठी तुमची जर निवड होते त्यासाठी सीडीएस असते. तर त्या पण मी रिटर्न क्लिअर केल्या आहेत, म्हणजे सीडीएसच्या वगैरे आणि एफकॅट पण. तर त्यावेळेस मला परत लक्षात आलं की यार एसएससी कळायला लागलं की काहीतरी असतं म्हणून. त्यानंतर एसएससी सीएचएसएल एक्झाम कळाली, जी की क्लास 3 म्हणजे अधिकारी निवड करते. मग असं करत करत कोरोनामध्ये मी लेक्चर पण करायला लागलो त्यांची की कुठल्या ऑनलाईनला युट्यूबवर बघायचो वगैरे. त्यावेळेस मला माहिती मिळाली. पण एसएससी सीजल त्यावेळेस मला माहिती नव्हती काय असतं म्हणून. मग एसएससी सीजल मला 3rd इयरला कळालं की एसएससी सीजल पण असते, तर फॉर्म भरलेला. आणि असं पण कळालं की एसएससी सीजल सगळ्यात टफ एक्झाम असते, जी आपण इझिली पास करू शकत नाही. आणि मी त्यावेळेस मग लक्षात आली आता आपण अभ्यास केला पाहिजे. पण तरी पण मला एवढी नॉलेज नव्हतं. एसएससी सीजल मी 3rd इयरला असताना पण दिली, त्याची मी मेन्स पण दिली. मी प्री क्वालिफाय झालो आणि मेन्स पण दिली नंतर ऑगस्ट 2022 मध्ये. पण एवढं नॉलेज नव्हतं काय असेल, पोस्ट कोणत्या आहेत, काय असेल किंवा ह्याची नक्की प्रोसेस काय हे त्यावेळेस मला माहित नव्हतं. पण इव्हेंच्युअली काय झालं की ऑगस्ट 22ला मेन्स दिली आणि मेन्स दिल्याला लक्षात आलं की अरे मी करू शकतो म्हणून आपण, की एवढं अवघड नाही. म्हणजे त्यावेळेस मेन्सला फक्त इंग्लिश आणि मॅथ्स असायचं, तर मला वाटायचं की करू शकतो आपण. आणि त्याच वेळेस मी एमपीएससीचा पण फॉर्म भरलेला, तर एमपीएससीची पण प्री दिलती आणि एमपीएससी तयार नसल्यामुळे असं वाटलं की यार, आणि त्यात एमपीएससीचं ही चाललं, त्याचं आंदोलन वगैरे सुरू होती की सब्जेक्टिव्ह ठेवायचं का ऑब्जेक्टिव्ह. तर त्या सगळ्या गोंधळामध्ये मग मी थोडं एमपीएससीचा पण क्लास, एमपीएससीचा अभ्यास करूया म्हटलं, सोबत एसएससीचं पण करायचो. पण परत लक्षात आलं की त्याच्यात तू 2 पायावर दगडावर पाय ठेवायला गेला एका वेळी तर तू पडणार 100%. तुला एकाच दगडावर पाय ठेवायचा आणि तुला पुढे जायचंय, तेव्हाच तुला काहीतरी तुझं ध्येय गाठता येईल. मग मी सुरुवात असं केली की मी आता लक्षात आलं माझी एमपीएससी आपल्याला लवकर होणार नाही, घरची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती की बाबा मी अजून 2 वर्ष देऊ शकतो एमपीएससीला. तर मी असं ठरवलं की आपण जी पहिल्यांदा होईल तर ती पहिल्यांदा आपण परीक्षा देऊया आणि पास होऊया. मग त्यानंतर मी 2 डिसेंबरला प्री दिली. त्यानंतर म्हणजे मी पासआउट आहे, मी जुलै 2022चा पासआउट. मी 2 डिसेंबर 2022ला मी प्री दिली. 7 मार्च 2023ला मेन्स. 13 मे 2023ला माझा रिझल्ट लागला रात्री 11:30 वाजता आणि 27 सप्टेंबर 2023 माझी जॉईनिंग आहे. म्हणजे एमपीएससी मध्ये पोरं 4-4 वर्ष पेपर म्हणजे वाट बघता जॉईनिंगसाठी, तरी त्यांची जॉईनिंग होत नाही. म्हणजे ही एवढी फास्ट प्रोसेस आहे एसएससी सीजलची की तुम्ही एका वर्षामध्ये तुम्ही पेपर देऊन जॉईन सुद्धा होऊ शकता. म्हणजे एवढी प्रोसेस फास्ट असल्यामुळे मला पण वाटलं की बाबा आपण आता ह्या पोरांना सांगावं, म्हणजे माझी एक पॅशन सुरू झाली की बाबा पोरांना गाईड करायचं म्हणून. ही सगळा आता म्हणजे इथपर्यंत प्रवास असा होता की बाबा मी हे कळालं मला ह्या गोष्टीतून की काय एसएससी सीजल द्यायची म्हणून. बरोबर. बऱ्याच गोष्टीकडे जायचं आपल्याला, पण आता नक्की एकतर पहिलाच अटेम्प्ट एवढं फास्ट सिलेक्शन झालंय. येस. त्यात एसएससी सीजलची तुम्हालाही भीती होती सुरुवातीला. इंग्लिशमुळे भीती होती मला, इंग्लिश असल्यामुळे त्यात. खरंच एवढं अवघड असतं ते? ऍक्च्युअली सर तसं बघायला गेलं ना की इंग्लिश अवघड नाहीये. काय होतं की आपण मोस्टली मुलं जी महाराष्ट्रातली स्पर्धा परीक्षा करतात ना, तर ती बघा की ग्रामीण भागातले, ग्रामीण किंवा दुष्काळी भागातले. जसं की मी पण बिलॉंग करतो, मानखाटा माझा दुष्काळी भाग आहे. तर ह्यातल्या मुलांना काय असतं की शाळेत, जिल्हा परिषद शाळेत शिकलेली मुलं आपण, त्यांना काय वाटतं की लहानपणापासून त्याला इंग्लिश कधी ना टीव्ही बघितलंय. शहरातल्या मुलांना इंग्लिशचं बोलता पण येतं, समजतं पण. आता आम्ही कधी बघितलंच नाही इंग्लिश काय असतं काय नाही ना. आमच्या शिक्षकांना मोस्टली शिकवायचं नसते. तुम्ही बघायला गेलं तर शिक्षकांना शिकवायचं नाही इंग्लिश. तर आम्हाला ती पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स, इज, वॉज आणि विल ह्याच कन्फ्युजन व्हायचं की शाल काय लावायचं कधी काय तर.
पण मला पण असं वाटायला लागलं की यार इंग्लिश अवघड आहे म्हणून. माझं पण काय झालं, प्रीला इंग्लिशला कमी स्कोर आलता. मला वाटायला लागलं की यार मला भीतीच होती इंग्लिशची, की आपलं व्हायचं नाही म्हणून, कारण इंग्लिश केलं पाहिजे. मग मी 3 महिने ते इंग्लिशचा खूप अभ्यास केला. मला काय लक्षात आलं की ही इंग्लिश खूप इझी आहे म्हणून. म्हणजे तुम्हाला मी मुलांना अजूनही सांगतो की मुलांना तुम्हाला इंग्लिश लिहायचं नाही. ही स्पर्धा परीक्षा अशा नाहीत की तुम्हाला इंग्लिश लिहायचंय म्हणून. तुम्हाला इंग्लिश समजून घ्यायचंय, अंडरस्टँड करायचे आणि इंग्लिशचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तुम्हाला एवढीच इंग्लिश शिकायचंय. तुम्हाला ना बोलायचंय ना काय करायचं. तुम्हाला कोण बोलायला लावणार ना लिहायला लावणार नाही. मग मला लक्षात आलं की तुम्ही जर इंग्लिश वाचत राहिला रोज थोडं थोडं 1 तासभर आणि ओकॅब जरी पाठ केलं तर तुमचं इंग्लिश खूप इझी आहे. जे की कोणीही इंग्लिश, म्हणजे मी सांगेल की मला 10वीला इंग्लिशला 64 मार्क आहेत. म्हणजे ती 20-30 मार्क ते तोंडी मार्क जास्त सोडली तर मला एवढे कमी मार्क पडलेले होते. जर माझ्यासारखा जर इंग्लिशला चांगली मार्क पडत असेल तर कोणी इंग्लिश करू शकतं, म्हणजे इझिली अभ्यास करून. म्हणजे हार्डवर्क पाहिजे फक्त त्यामध्ये. बरोबर. म्हणजे तुम्ही होताय तर 100% ग्रामीण येस, भागातील विद्यार्थी होणार हे प्रूव्ह झालं. म्हणजे ही जी भीती विनाकारण भरलेली आहे मनामध्ये, ही कुठे तुम्ही जर कदाचित ती भीती मनात ठेवली असती तर आज कदाचित आपण इथं नसतो. राईट, बरोबर. बरोबर. आता काय नक्की ह्या सगळ्या गोष्टी केल्या, सहज सांगितलं तुम्ही, तारखा सांगितल्या, या तारखेला प्रिलियम झाली, या तारखेला मेन्स झाली, या तारखेला रिझल्ट लागला, या तारखेला जॉईनिंग झालं. हे झालं, तुम्ही 5 सेकंदात सगळं सांगितलं. ह्या 5 सेकंदात सांगणाऱ्या गोष्टींसाठी काय मेहनत करावी लागली, कशा पद्धतीने अभ्यास करायचा? सर सगळ्यात मेन म्हणजे मला खूप मुलं विचारतात की पहिल्या अटेम्प्ट मध्ये झालं तुझं, तर समजा कसं काय लगेच झालं की आम्ही पण 6 महिन्यात ऍड, मोस्टली काय होतं की ऍड निघाल्या की मुलं काय करतात की हालचाल करायला सुरुवात करतात की आता नोटिफिकेशन आली तर चला आपण फॉर्म भरूया, बघूया की 6 महिन्यात कोणतं कोणतं बाबा मटेरियल भेटेल, कुठनं लेक्चर बघायचं आणि मी पास करतो एक्झाम. तर मला हे सांगायचं की मुलांनी काय केलं पाहिजे की तुम्ही एखादी एक्झाम तुम्ही तयारी करताय तर त्याआधी तुम्ही त्या एक्झामचं बाबा काय आहे किंवा मी एक्झाम का देतोय, म्हणजे तुमचं टार्गेट फिक्स असलं पाहिजे. समजा एखाद्याला एमपीएससी करायची तर त्यात पण प्रश्न मी विचारलं की एमपीएससी करतोय, तर तो सांगत नाही की मला राज्यसेवा करायची, कंबाईन ग्रुप बी ग्रुप सेवा का सरळ सेवा करायची. तो म्हणतो नाही मला एमपीएससी करायची. एमपीएससी काय करायची तर मला डेप्युटी कलेक्टर व्हायचे, डीवायएसपी व्हायचे, हे व्हायचं, अमुक तो सांगतोय म्हणजे पीएसआय व्हायचे. कंबाईन मध्ये तर पीएसआय तर लय वेळा अनाथ आहे गावडे, येड्यासारखं पीएसआय व्हायचे म्हणून ती कंबाईन करत राहतात. मग आता ह्यात काय होतंय की मुलांचं टार्गेट फिक्स नाहीये की तुम्हाला कुठली पोस्ट पाहिजे. की आता काय झालं की आधीच्या काळात कसं होतं की परीक्षा दिली, पास झालं, तुम्ही जॉईन केला, संपला. पण आता तुमच्याकडे एवढे सारे म्हणजे तुम्हाला युट्यूब आहे, म्हणजे सोशल मीडिया आहे, तिथं वेगवेगळे अधिकारी टाकतात की बाबा त्यांची जॉब प्रोफाईल काय आहे. तर तुम्ही आधी एखादी स्पर्धा परीक्षा देताना तुम्ही त्याची जॉब प्रोफाईल बघा की ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला ती पॅशनेट आहात का तुम्ही त्याबद्दल. म्हणजे एखाद्याला वर्दी आवडत नाही सोडत, एखाद्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब पाहिजे असतो, त्यानंतर एखाद्याला पब्लिक डिलिंग नाही आवडत, बँकिंग क्षेत्रात पब्लिक डिलिंग आहे, तर तुम्ही त्यानुसार तुमचं चॉईस ठरवा की स्वतःलाच माहित असणार ना तुम्हाला काय पाहिजे. त्यानंतर तिथं जॉब प्रोफाईल पाहिल्यानंतर तुमचा फॅमिली लाईफ बॅलन्स आहे का, वर्क लाईफ बॅलन्स होतोय का तुमचा, तुम्हाला किती वीकली आठवडा सुट्टी किती दिवस आहे, मग तुम्ही ते मॅनेज करू शकता का. कारण तुम्हाला असं नाही की तुम्ही स्पर्धा परीक्षा दिली हे तुमचा आयुष्याचा पहिला टप्पा आहे, त्यानंतर तुमचं पुढचं आयुष्यही लग्नानंतर मग तुम्हाला जेव्हा वर्क लाईफ बॅलन्स करता येईल, जेव्हा टाइमच देत नसाल तर त्या पोस्टला काय अर्थ नाही तुम्ही एवढी मेहनत केली. तर आत्ताच्या काळात मला असं वाटतं की मुलांनी व्हेरीफाय केलं पाहिजे ते की बाबा मी कुठं सूट होईल आणि त्यानुसार तुम्ही एक्झाम द्या. आणि अजून एक सूट होण्याच्या बाबतीत असं एक्झामच्या की प्रत्येक एक्झाम काहीतरी वेगळं डिमांड करते. मी युपीएससी करायला गेलो तर युपीएससी मध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू पण आहे, तुम्हाला रायटिंग लिहायचंय, म्हणजे तुम्हाला तिथे तुमचे थॉट्स प्रोसेस ती चेक करतात की कोणता अधिकारी फिट बसेल. त्यानंतर एमपीएससी मध्ये आलं तर कंबाईन ग्रुप बीला तिथं तुम्हाला 1 डे एक्झाम आहे, तुम्हाला क्वेश्चन आहेत, म्हणजे तुम्हाला चॉईस करायचे, तुम्हाला पर्याय, तर तिथं वेगळं काहीतरी डिमांड करते. तिथं तुम्हाला थोडं फिजिकल पण आहे पीएसआय साठी. त्यानंतर तुम्हाला मी एसएस सीजन मध्ये आलो तर एसएस सीजन मध्ये तुम्हाला काय डिमांड करते, तिकडे स्पर्धा परीक्षा जास्त आहे, तर तुम्हाला तिथं काय पाहिजे तर तुम्हाला स्पीड पाहिजे, तुमच्या चलाकी पाहिजे. कारण की तुम्हाला आम्ही का निवडू ना, प्रत्येक आयोग काय मागतो तर मी अधिकारी का निवडला पाहिजे, तर हे स्पर्धा परीक्षा तुम्ही प्रूव्ह करायचे त्यावेळेस. तर एसएससी सीजन मध्ये तुम्हाला काय डिमांड करते, तर तुमचं स्पीड जास्त असलं पाहिजे, तुमची बौद्धिक क्षमता फास्ट चालली पाहिजे, तर हे डिमांड करतं. तर एक म्हणजे मी जर एमपीएससी दिलास तर मी झालो नसतो, म्हणजे मी पहिल्या टर्म झालोच नसतो की मला पण माहिती आहे का, तर ती वेगळी डिमांड करते. परंतु मी एसएससी सीजन दिली पहिल्या टर्म काय झालो तर माझ्याकडे ती आहे, म्हणजे मी मॅथ्स फास्ट सोडू शकतो, मी रिझनिंग फास्ट सोडू शकतो, मला तेवढं इंग्लिशचं मी अक्वायर केलं नॉलेज. तर प्रत्येक मुलांना काय केलं पाहिजे, समजा जर आता फर्स्ट जो मुलगा आला एमपीएससी मध्ये त्याला म्हटलं की तू उद्या जाऊन युपीएससी कर, नाही करणार. युपीएससीला मुलाला म्हटलं की एसएससी सीजन कर, तो नाही होऊ शकत. का तर प्रत्येक जणाकडे काहीतरी वेगळं आहे, जी परीक्षा कोणती ना कोणती परीक्षा ती मागते, त्याने ते शोधलं पाहिजे आणि ती एक्झाम दिली पाहिजे, मला असं त्यामध्ये वाटतं. अगदी बरोबर. आता ही जी पोस्ट आहे तुमची सेंट्रल जीएसटी अँड कस्टम इन्स्पेक्टर काय नक्की काम काय असतं? आता जर आमचं काम पाहायला गेलं तर मी सिम्पली जर सांगायचं झालं तर ही तुम्ही जर एसटी पोस्ट बघता, त्याचं नाव जी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आहे, तर सेम मी इकडं जीएसटी इन्स्पेक्टर म्हणून आहे, सीजीएसटी इन्स्पेक्टर म्हणून सेंट्रलचा, आणि एसटी मध्ये जे काम करतात ते स्टेट साठी करतात. आता सीजीएसटी आणि एसजीएसटी असं आहे. तर माझं काम म्हणजे असं आहे की समजा जसं मी आता म्हणू की पोलीस आहे, पोलीस काय करतो तर कायदा आणि सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर हेच काम करतो. कुठं गुन्हा झाला, कुठं काहीतरी दंगल झाली, कुठं चोरी झाली, कुठं खून झाला, तर तपास करायचं काम ते करतं. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेला
व्यवस्थित ठेवण्याचं काम करतो. तसंच आता मी कुठं आहे तर जीएसटी म्हणजे रिव्हेन्यू डिपार्टमेंट, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अंडर रिव्हेन्यू डिपार्टमेंटला काम करतो. तर रिव्हेन्यू डिपार्टमेंटचं हे काम आहे की टॅक्स कलेक्शनचं काम आमचं मेन आहे. तर टॅक्स कलेक्शन करत असताना काय चेक करायचं आम्हाला की बाबा एखादी व्यक्ती जी जीएसटी नंबरचा रजिस्टर आहे तो योग्य पद्धतीने टॅक्स भरतोय का, त्याला फॅसिलिटेट करणं जीएसटी नंबर काढण्यासाठी. त्यानंतर यामध्ये पण गुन्हा आहेत, म्हणजे जशी चोरी पैशाची होते एखादा चोर करतो तसं मोठे मोठे बिझनेसमॅन हे काय करतात तर टॅक्सची चोरी करत असतात. तर ते शोधण्याचं काम हे आमच्यासारखे जीएसटी आणि कस्टम इन्स्पेक्टर करत असतात. सोबत आम्हाला काय की एसटीआयला जे पॉवर नाही ते आम्हाला कस्टममध्ये आहे की आमच्या अजून एक पार्ट आहे कस्टमचा. आता कस्टममध्ये काय तर तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट, तुम्ही जर कधी एअरपोर्टला गेला असेल तर तिथं इमिग्रेशन आणि मायग्रेशनचे पॉईंट असतात. तर तुम्ही चेकिंग करणं की बाबा काही तुम्ही कस्टम ड्युटी भरली का नाही, किंवा कोणता माल जो इंडियामध्ये बॅन आहे तो आणला का नाही. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे मी जेवढं आता सांगतो त्या व्यतिरिक्त अजून खूप काही, म्हणजे बराच वास्ट आहे आमचं काम, ज्यामुळे तुमची बदली होत राहते आणि तुम्हाला एक चांगल्या प्रकारे, मला असं वाटतं की म्हणजे खूप व्हरायटी ऑफ वर्क आहे इथं. तुमचा लाईफ एक्सपिरियन्स जो असणार आहे किंवा वर्क करण्याची जी तुम्हाला, आपण काय म्हणू शकतो की खूप चांगला लाईफ एक्सपिरियन्स आहे इथं. तुम्हाला वर्क करण्यासाठी खूप ठिकाणी पोस्टिंग होऊ शकते आणि तुम्ही स्वतःला म्हणजे प्रूव्ह करू शकता यातून. म्हणजे काम करताना मजा येईल किंवा तुम्ही इंटरेस्टिंग वाटेल असं वर्क प्रोफाईल आहे ह्या पोस्टची. अच्छा, आणि याचं पोस्टिंग कुठं कुठं होतं? आमची जी पोस्ट आहे म्हणजे एसएससी हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कंडक्ट करतं, म्हणजे त्याच्या अंतर्गत ही एक्झाम येते. तर काय होतं की ऑल इंडिया पोस्टिंग आहे आमची, परंतु त्यामध्ये काय की ज्या ज्या पोस्ट आहे त्यामध्ये, तर त्यासाठी वेगवेगळे झोन आहेत. तर तुम्हाला जर रँक चांगली असेल तर तुम्हाला तिथं प्रेफरन्स द्यायचा आहे, आणि प्रेफरन्स दिल्यानंतर तुमचा जर चांगली रँक असेल तर तुम्ही जर पहिलं जी प्रेफरन्स देतात की मी समजा मुंबई झोन टाकला होता, मी महाराष्ट्र, तर मला तो मुंबई झोन भेटलेला. म्हणजे त्यात सुद्धा असं एक ट्विस्ट आहे की जर महाराष्ट्रातल्या मुलांनी जर एक्झाम दिली तर महाराष्ट्रातल्या मुलाला होम पोस्टिंग भेटण्याचा चान्स 90% जास्त आहे. कारण की काय होतं की महाराष्ट्राला सगळ्यात जास्त वॅकन्सी आहेत आणि सगळ्यात कमी सोपांतिक असे आहे की सगळ्यात कमी मुलं आपल्याला सिलेक्ट होते. ती म्हणजे हाताच्या बोटा मोजण्या इतकी मुलं सिलेक्ट होतात आपल्या इथली. त्यामुळे आपला ज्या मुलांचा, नॉर्थच्या मुलांचा काय असतं, पहिल्यांदा दिल्ली, युपी, राजस्थान, बिहार, त्यानंतर सगळ्यात त्यांचा साऊथचा पहिला प्रेफरन्स हा महाराष्ट्र असतोय. कारण की आपल्याला नॉर्थला गेल्यानंतर लँग्वेज बॅरियर आहे. बरोबर. तिथं आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांचा पहिला प्रेफरन्सच मुंबई ना, त्यामुळे त्याला भेटून जातो तो. पण आपल्याला मुलं पेपर देत नाहीत. हा एक वेगळा विषय आहे तिथे की पेपर देत नाहीत, त्यामुळे आपल्याला भेटत नाही महाराष्ट्र. अच्छा, तर ज्या दिवशी जे रिझल्ट आला, असं अपेक्षित होतं की एवढ्या कमी वयात आणि एवढ्या कमी वेळात आपल्याला पोस्ट मिळेल? ऍक्च्युली म्हणजे मला काय वाटत होतं की माझ्यासोबत मित्र आहे सौरभ मराठे, आम्ही दोघं तयार करायचो. त्याचं म्हणजे माझ्यापेक्षा जास्त त्याला मॉक टेस्टला मार्क पडायचे. मग मला असं वाटायचं की मला आता क्लास 3ची पोस्ट भेटली कुठली तरी आणि ह्याला भेटून जाईल बाबा जीएसटी इन्स्पेक्टर. माझं काय झालं की ही वर्दी आहे आणि मी ते एक आदित्य रंजन म्हणून सर आहेत युट्यूबला, तर ती वर्दी बघायचो ना सारखी. मला वाटायचं की एवढं मला त्यावेळेस पोस्ट माहित नव्हते. मला वाटायचं ही वर्दी आहे बाबा, आपल्याला ही एक्साइज इन्स्पेक्टर पोस्ट घ्यायची आणि वर्दी आहे म्हणून मला आवड आहे वर्दीची. तर मी काय करायचो, मी म्हणलं की आपल्याला एक तर हीच पाहिजे पोस्ट एक्साइज इन्स्पेक्टर, नाहीतर क्लास 3ची पोस्ट भेटून जाईल बाबा आपल्याला, एवढी तयार झाली ती माझी. परंतु काय झालं की आमच्या सिलेबस चेंज झालेला होता. त्यामुळे सिलेबस चेंज झाल्यामुळे झालं असं की मेन्सला जीएस आणि इंग्लिश, जीएस आणि मॅथ्स होतं ना, आमचा सिलेबस आमच्या वेळेस काय झालं 2022ला सिलेबस चेंज झाला. त्यामुळे मेन्सला आधी मॅथ्स आणि इंग्लिश असतात, जे की स्टॅटिक सब्जेक्ट आहेत, म्हणजे तुम्ही कधीही तुम्ही उठून झोपेन सोडवू शकता. पण आमच्या वेळेस ऍड झाला रिझनिंग आणि जीएस जो की करंट अफेअर वगैरे पार्ट आहे सगळा. त्यामुळे जी जुनी जनता होती, जी रिपीटर सगळी त्याचे डबल एक्झाम देत होती, ती गायब झाली डायरेक्ट, म्हणजे ती निघून गेली तिथून. तर आमच्यासारख्यांना काही चान्स भेटला की बाबा जर नवीन असेल कोणी आणि चांगला अभ्यास केला असेल तुला पोस्ट भेटेल. आणि जेव्हा मी मेन्स दिलेली होती 7 मार्चला, त्यावेळेस असं झालं की मी पेपर एकदम, माझा पेपर असं झाला की मला पेपर म्हणजे मला कळालं की आपलं 100% आपल्याला चांगली मार्क पडणार आहेत आणि जर थोडं लक चांगलं असेल तर 100% आपल्याला पोस्टी भेटणार. म्हणजे मला ते पेपर देता त्याचं मला झालं समजलं की माझं होणारच म्हणून. कारण की मी पेपर एवढा फ्लुएंट लिहिला की मला, म्हणजे मी पेपर एकदम इझी सोडवला टाइमच्या आधी आणि मला कोणत्याही प्रश्नाचा नव्हता झाला की सुटला नाही म्हणून. मग त्यावेळेस मला असं चालतं की आपल्याला ही पोस्ट भेटणार म्हणून. आणि आमची आन्सर की पण येते असते, पेपर झाल्यानंतर 4 दिवसात आन्सर की पण येते. त्यामुळे स्कोर बघितल्यानंतर वाटलेलंच की बाबा होऊ शकतं आपल्या वेळेस होते. हा. पण ह्या सगळ्यासाठी तुम्ही ज्यावेळेस पुण्यात अभ्यास करत होते, कसं शेड्यूल असायचं? आता पुण्यात समजा मी माझं जुलै 22ला पण पासआउट झालो आणि तिथंच लायब्ररी लावली, म्हणजे कॉलेजला पण तिथंच राहायचो आणि परत अभ्यास करताना तिथंच रूमवर राहायचो. आणि मग लायब्ररी लावल्यानंतर पहिल्यांदाच लायब्ररी लावत होतो, कारण अदरवाईज कॉलेज लायब्ररी असायची. मग लायब्ररी पहिल्यांदा एक तर लायब्ररी काय असतं माहित नव्हतं, लॅब सगळी म्हणतात मुलं. मग त्यानंतर लायब्ररीला जायला लागलो आणि सकाळी लवकर, एक अभ्यासाची सवय मला लहानपणापासून होतीच. म्हणजे ह्यात कसं आहे की मुलांना मी अजून एक सांगेल की जेव्हा सिलेक्शन तुमचं होतंय ना, की माझं सिलेक्शन का झालं एवढं लवकर, तर त्याचा मागचं रिझन असं आहे की
त्यासाठी माझा लहानपणापासून जी अभ्यास करण्याची सवय म्हणजे 4थी पासून म्हणजे अगदी लहानपणापासून मी अभ्यास म्हणजे मी अभ्यास मुलगा म्हणूनच होतो लहानपणापासून. म्हणजे बाकी पण मॅटर काही करायचो, पण अभ्यास अशी गोष्ट होती की तू केलाच पाहिजे. मी 10वीला चांगला अभ्यास केला, मी 12वीला केला, मी डिग्रीला असता पण अभ्यास करायचो. म्हणजे अभ्यासाची सवय जी लहानपणापासून लागली नाही ना, त्याचं एकंदरीत फळ म्हणजे माझं पहिलं अटेम्प्ट होणं, असं मी एका शब्दात सांगेन. म्हणजे मुलांना समजत नाही काय होतं ते. लायब्ररीला जायची सवय तर म्हणजे सांगायची गरज नव्हती. मी सकाळी 6:30-7 पर्यंत लायब्ररी जायचो आणि गेल्यानंतर एक मला माहित होतं की मॅथ्ससाठी पाठ असलं पाहिजे तुमचं. मी मुलांचं होतं काय की मुलं म्हणतात की सर सुटत नाही, म्हणजे मॅथ्सला काय सगळ्याच मुलांना स्पर्धा परीक्षा करण्यात असं होतं की मॅथ्सचं फॉर्म्युला आठवत नाही किंवा मला ती प्रश्न सर सुटतंय, पण मला वेळ 2 मिनिटं दिली तर मी सोडवणार, पण मला ती 20 सेकंद सुटणार नाही. मग ह्यासाठी एक रामबाण उपाय असा आहे की तुम्हाला त्याचं प्रॅक्टिस असलं पाहिजे. म्हणजे आता जर तुम्ही जेवण बनवायला गेला तर तुम्हाला मिठाशिवाय चव येणार नाही. तुम्हाला मसाला पाहिजे, चटणी पाहिजे, मीठ पाहिजे, त्यानंतर ते जेवण चांगलं होणार आहे. तर तसंच तुमचं मॅथ्सचं जर कॅल्क्युलेशन वाढवायचं असेल आणि मॅथ्समध्ये चांगले मार्क्स आणायचे असतील ना, तर मॅथ्ससाठी तुम्हाला त्यामध्ये पाढपाठ असलं पाहिजेत, वर्गपाठ असलं पाहिजेत, घनपाठ असलं पाहिजेत, तुम्हाला आकड्यांसोबत खेळता आलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही मॅथ्सला स्पीड येईल. हे मला त्यावेळेस समजलं होतं. मग सकाळी जाऊन मी मॅथ्सचं प्रॅक्टिस करायचो, पाढपाठ करायचो. त्यानंतर माझं इंग्लिश भीती वाटायची, इंग्लिशचं मग वोकॅब्युलरी पार्ट म्हणजे इंग्लिशचं जर मार्क इंग्लिश संजीवनी म्हणजे वोकॅब्युलरी आहे, कारण वोकॅब्युलरी जास्त वेटेज असतं. तर वोकॅब पाठ करायचो मी, वोकॅब रोज वाचायचो, सिनोनिम, अँटोनिम असतील, वन वर्ड, फ्रेजेस, इडियम्स हे सगळं वाचायचो. सकाळ सकाळचा तुमचा जो पार्ट असतो, बऱ्याच जणांना सकाळी उठायची सवय असते, तर सकाळची आपण म्हणतो की बुद्धी जरा थोडी ग्रास्प करण्याची पॉवर जास्त असते आपल्या सकाळ सकाळी, फ्रेश माइंड असते. तर सकाळ सकाळी मी वोकॅब इंग्लिश केलं समजा, त्यानंतर थोडं 1 पर्यंत जीएस वाचलं. जीएस मध्ये पण आमच्या पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे, ते वाचायचो. दुपारी काय होतं जेवणानंतर आपल्याला झोप येते बऱ्याच मुलांना, की दुपारी जेवल्यानंतर मुलांनी काय केलं पाहिजे. तर ह्याचं मी उत्तर असं असेल की दुपारी तुम्हाला झोप येत असेल ना, तर इंग्लिशसाठी तुम्ही पेपर रिडिंग करा 1 तास. त्यानंतर तुम्ही दुपारी असा सब्जेक्ट वाचा ज्यात तुम्हाला झोप लागणार नाही. म्हणजे मी मॅथ्सचे लेक्चर करायचो, कारण की तुम्ही जेव्हा बुद्धीला चालना देत राहाल ना, वाचत राहिल्यानंतर तुम्ही त्यामध्ये गुंतलेलं असतं, वाचत राहता, त्यामुळे तुमची अनकॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड जे असतं ना, ती झोपायला लागतं डायरेक्ट, तुम्हाला समजत नाही. मग तुम्ही जर मॅथ्स हात हलवत राहिला, मॅथ्स प्रॅक्टिस करत राहिला, तर तुम्हाला झोप येणार नाही. मग मी दुपारी काय करायचो की मॅथ्सचे लेक्चर करायचो, मॅथ्सची प्रॅक्टिस करायचो. त्यानंतर 5-6 वाजता थोडंसं काही खायला बाहेर गेलो. त्यानंतर संध्याकाळी रिझनिंगची एक मॉक टेस्ट दिली समजा रिझनिंगसाठी. त्यानंतर परत संध्याकाळी परत मॅथ्स सोडवायला घेतलं. मग असं एक शेड्यूल होतं माझं. 11:30 पर्यंत मी लायब्ररीत बसायचो. म्हणजे सकाळी 7ला गेल्यानंतर 11ला डायरेक्ट रूमला यायचं. म्हणजे मी आणि असं बी सांगत नाही की बाबा प्रत्येकाने 14 बसलं पाहिजे. मी काय 14 बसलो नव्हतो. 9-10 तास पण इफिशियन्सी मॅटर करते. तुम्ही किती काय करता ह्याला मॅटर नाही. तुम्ही किती इफिशियंटली, तुमची ग्रास्पिंग पॉवर किती आहे. म्हणजे तुम्ही जे एखादा जर तुमचा मित्र 14 बसत असेल आणि तुम्ही 10 तास आणि तुमचं जर सिलेक्शन होत असेल, त्यात डिफरन्स काय, तर तुम्ही चांगल्या कॉन्सन्ट्रेशननं अभ्यास करताय. आणि मला मुलं विचारतात किती तास अभ्यास केला पाहिजे, सर किती बसू? बाबा तू 18 तास बस, काय मला हरकत नाही. म्हणजे 6 तास बसणार, मी तेवढाच अभ्यास केला जेवढा 18 तास करणार करतो. का, तर तुझी इफिशियन्सी जास्त आहे म्हणून. मग तुम्ही लायब्ररीत बसताना किती वेळ बसा. आणि मी अजून सांगतो मुलांना की असं नाही होणार की मी म्हणेल की मी 6 महिने अभ्यास केला किंवा वर्षभर अभ्यास केला. असं नाही होणार की मी वर्षभरच रोज जातोय तेवढ्या वेळेला. नाही होत कधी कधी. तुम्ही महिन्यात 30 दिवस असतील ना, तर तुम्ही 26 दिवसच जावा, वेल अँड गुड. 4 दिवस सोडून द्या. कारण की असं नाही की तुम्ही प्रत्येक जण आपण शेवटी माणूस आहे, आपलं मन चंचल आहे, विचार बदलत राहतात. तर त्यानुसार तुम्ही 26 दिवस जर लायब्ररी गेला तर मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्ही तेवढ्या वेळात स्वतः सगळं करू शकता. अगदी बरोबर. किती अभ्यास करताय याच्यापेक्षा कसा करताय हे कसा महत्त्वाचं करताय आहे. महत्वाचं आहे. तुम्ही बऱ्याच वेळा आता बोलताना मॉक टेस्टचा उल्लेख केला. तिकडे पण मॉक टेस्ट गरजेचे असतात. येस, म्हणजे एसएससीला सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की मॉक टेस्ट असणं. म्हणजे प्रॅक्टिस जी म्हणतो ना आपण, की जे म्हणतात ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तसं इकडे एसएससी मध्ये आहे की म्हणजे प्रॅक्टिस जर केली तरच तुम्हाला मॉक टेस्टला मार्क पडणार आहेत. म्हणजे तुम्ही समजा वाचत राहिला, म्हणजे तुम्ही सराव करताय, पाठांतर करताय, पण तुम्हाला तुमचं सेल्फ इव्हॅल्युएशन करायचंय की मला किती मार्क पडतील किंवा मी चुकतोय कुठं, हे जर शोधायचं असेल ना, तुमच्या स्वतःच्या चुका शेवटी तुम्ही शोधणार आहात. दुसऱ्यांना सांगून उपयोग नाही, कारण दुसऱ्याला कळणार नाही तुम्ही काय करताय. तर स्वतःच्या चुका जर स्वतः शोधायच्या असतील, तुमची लेवल जर बघायची असेल, आता ह्या लेवल मी कुठपर्यंत आलो, तर तुम्हाला मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत. आणि एसएससी साठी सगळ्यात बेस्ट म्हणजे दुसरा पर्यायच नाही, मॉक टेस्ट देणंच तुम्हाला गरजेचं आहे. मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला समजतं की बाबा मी कोणत्या लेवलला आहे, मी काय चुका केल्या, आणि त्यामध्ये असतं की एक अनालिसिस करणं, म्हणजे डीप अनालिसिस, किंवा मी कुठं चुकलो, हा प्रश्न माझा चुकलेला आहे, तर मी हा प्रश्न परत चुकवणार नाही, मी का चुकलो, त्यानंतर मी कसं चुकलो, मी काय विचार करत होतो, मी एक्झाम देताना, म्हणजे त्या 1 तासामध्ये मी काय विचार करत होतो पेपर देताना, मी कसं सोडवलं पाहिजे होता, ह्याची सगळ्यांची जर उत्तर पाहिजे असतील तर मॉक टेस्ट अनालिसिस करणं आणि सोबत मॉक टेस्ट देणं हेच एक पर्याय आहे. आणि तुमचे मार्क जर वाढवायचे असतील ना, तर तुम्हाला मॉक टेस्ट दिल्या पाहिजे. क्या बात आहे. आता ह्या सगळ्या झाल्या गोष्टी. खरं तर आता आपण एसएससी जेलवरती भरपूर सुरुवातीला चर्चा केली, पण नक्की एसएससी जेल एक्झाम देऊ कोण शकतं आणि कशा पद्धतीने असते त्या परीक्षा? येस, आता एसएससी सीजल एक्झाम म्हणजे एसएससी जो आहे तो जसा एमपीएससी आयोग आहे, युपीएससी जो आहे आणि त्याच्या अंतर्गत वेगळ्या एक्झाम होत असतात. तसं एसएससी हा आयोग आहे सेंट्रलचा, ज्यातून क्लास
2 आणि क्लास 3 या अधिकाऱ्यांची चयन करत असतं सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके. तर यामध्ये काय होतं की तुम्ही एसएससी हा स्टाफ सिलेक्शन कमिशन आयोग आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या एक्झाम आहेत. त्यातली सगळ्यात मेन आणि आपण म्हणतो की सगळ्यात डिमांडिंग किंवा बेस्ट पोस्ट असलेली म्हणजे एक्झाम म्हणजे सीजीएल आहे, कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन. ओके. त्यानंतर सीएचएसएल असते, त्यानंतर सीपीओ आहे, एमटीएस आहे आणि जीडी. त्यानंतर जेई पण असते एक्झाम इंजिनिअरिंग वाल्यांसाठी. त्यांना स्टेनोची एक्झाम, अशा वेगवेगळ्या एक्झाम आहेत. पण ह्यातली सगळ्यात हाय डिमांडिंग म्हणजे सीजीएल पोस्ट आहे, ज्यातून तुम्हाला चांगल्या पोस्ट मिळू शकतात. ओके. तर एसएससी सीजीएल म्हणजे काय, तर तुम्हाला एसएससी सीजीएलला इलिजिबल होण्यासाठी तुमची डिग्री असलेली पाहिजे, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असलेलं पाहिजे. त्यानंतर एसएससी सीजीएल मधून तुम्हाला पहिल्याच गोष्ट म्हणजे तुम्हाला काय होणार तुम्ही, म्हणजे बऱ्याच मुलांना मी मगाशी जसं म्हणलं की बाबा तुम्हाला माहित पाहिजे तुम्हाला काय व्हायचंय. म्हणजे समजा एखाद्याने मी आता माझी वर्दी बघितली, वाटणार मुलाला की बाबा मला ही वर्दी मिळवायची आहे, तर ह्याच्या व्यतिरिक्त पण पोस्ट आहेत ना भरपूर, म्हणजे 60+ पोस्ट एसएससी सीजीएल मध्ये आहेत. तर ह्यातल्या मी चांगल्या पोस्ट ज्या कळतील असं सांगतो की जी माझी पोस्ट आहे सेंट्रल जीएसटी अँड कस्टम्स इन्स्पेक्टर. त्यानंतर तुम्ही बऱ्याच जणांनी रेड वगैरे पिक्चर बघितला, रेड 1 रेड 2 आला, इन्कम टॅक्स. जी सगळ्यांना भीती असते किंवा इन्कम टॅक्स आल्यावर रेड मारली हे झालं बघत असतात. तर इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर मध्ये पण तुम्हाला जातात, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून जाता येतं, ते प्रेफरन्स द्यावं लागतं तुम्हाला. त्यानंतर असतं प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर. बऱ्याच जणांनी पोर्टला वगैरे व्हाईट ड्रेसमध्ये अधिकारी बघितले असतील, ते प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर असतात. एक्झामिनर म्हणून आहे ते एअरपोर्टवर असतात. त्यानंतर आहे इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट. पोस्ट डिपार्टमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, ती स्टेट सेंट्रल लिस्टमध्ये येतं बघा पोस्ट, त्यामध्ये पण इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट म्हणून त्यातनं होता येतं. त्यानंतर आहे अजून रिनाऊन पोस्ट म्हणजे एएसओ. आता तुम्ही जर एएसओ पाहिलं असेल, कंबाईन मधनं पण एएसओ होता येतं. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटची जी मिनिस्टर आहे त्यामध्ये वेगळ्या मिनिस्टर आहेत, होम मिनिस्ट्री आहे, फायनान्स मिनिस्ट्री आहे, त्यानंतर ॲग्रिकल्चर आहे, त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला वेटरनरी पण मिनिस्ट्री आहे. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारच्या मिनिस्ट्री आहेत. तसं सेंट्रल गव्हर्नमेंटला पण मिनिस्टर आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काय तर सीएसएस सेंट्रल सेक्रेटरीएट ठीक आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण आहे, सीएसएस आहे. त्यानंतर एएफएचक्यू आहे. त्यानंतर आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल, एमईए म्हणतात एक्सटर्नल विदेश मंत्रालय. त्यानंतर एमईआयटी मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर मॉस्पी आहे. तर वेगवेगळ्या ह्या डिपार्टमेंट म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट, त्यामध्ये कोणी काम करायचं ना क्लास 2ला, तर त्यामध्ये पण एस म्हणून तुमची निवड सीजन मध्ये होते. म्हणजे जवळपास इथं रिसेम्बलन्स आहे, म्हणजे समानता आहे की बाबा जसं सेटमध्ये होतं तसं सेंट्रलला पण काहीतरी आहे, तिथं तुमचं सिलेक्शन ह्या एक्झाम मधून होतं. तर एएसओ म्हणून एक पोस्ट आहे जिचा हाय कट ऑफ लागतो सगळ्यात जास्त, कारण की मोस्टली नॉर्थची मुलं पेपर देतात त्यांना ती दिल्ली पाहिजे असते, त्यामुळे त्याचा कट ऑफ जास्त लागतो. महाराष्ट्रातल्या मुलांनी एएसओ चूज नाही करायचं, कारण की त्यांना तिकडे दिल्लीत राहावं लागलं नाही तर. त्यानंतर आहे आता सीबीआय सगळ्यांनी ऐकलंय, तर सीबीआय मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून जावं लागतं. एनआयए मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून तुम्ही जाऊ शकता, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे. आयबी मध्ये एएसओ म्हणून आहे, इंटेलिजन्स ब्युरो मध्ये. त्यानंतर सीबीएन आहे, सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स, त्यामध्ये इन्स्पेक्टर म्हणून जाऊ शकता. त्यानंतर एनसीबी आहे, नार्कोटिक्स ब्युरो, एनसीबी. त्यानंतर एनसीबी आहे, एनसीबी मध्ये तुम्ही सब इन्स्पेक्टर म्हणून जाऊ शकता. तर अशा एकदम रिनाऊन तुम्ही ऐकला, सगळ्यांनीच ऐकलंय पण कुणाला माहिती नाही. ईडी आहे, ईडी मध्ये एईओ, एन्फोर्समेंट असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर म्हणून जावं लागतं. म्हणजे कुणाला माहितच नाही, तुम्ही सगळ्यांना प्रश्न पडतो यार जायचं कसं तिकडे, ईबी एवढं तर आपण ऐकतो, सीबीआय ऐकतो ईडी. तर ही एक्झाम आहे मुलांनो की एसएससी सीजीएल, ज्यातून तुम्हाला इकडे जाता येईल. आणि इकडे गेल्यानंतर तुमची जी ओरा असतो म्हणजे पोस्ट पॉवर तर भरपूर आहे तुम्हाला, पण तुम्हाला खूप मोठ्या लोकांकडे काम करता येतं, वेगवेगळ्या गोष्टी शिकता येतात. तर ह्या एक्झाम आहे ज्यातून तुमचं सिलेक्शन, ज्या एक्झामसाठी तुम्हाला ज्या पोस्टसाठी तुम्हाला एसएससी सीजीएल ही एक्झाम द्यावी लागेल. बरोबर. वर्षात सरासरी किती जागा असतात, असं काय फिक्स असतं? आहे, फिक्स आहे. म्हणजे आता समजा ही एक्झाम वर्षातून एकदा होते, वन्स इन इयर होते एक्झाम. आणि ह्यामध्ये तुम्हाला जर पाहायला गेलं मी तर 8-10,000 प्लस तर जागा असतातच तुम्हाला. दरवर्षी? हा, दरवर्षी 10,000 जागा असतात. पण त्यात पण असं आहे की तुम्हाला आता समजा वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळ्या जागा असणार, असं आहे. म्हणजे त्या टोटल मिळून म्हणजे क्लास 2 आणि क्लास 3 मिळून तुम्हाला जवळपास 10,000 प्लस जागा असतातच. आता ह्या वर्षी जर बघायला गेलं 24-25ला तर 14,000 प्लस जागा आहेत, 14,500 जागा आहेत त्यामध्ये. तर मग ही कसा पॅटर्न असतो त्याचा, सिलेबस समजा ठीक आहे, पण पॅटर्न कसा असतो, त्याला इंटरव्ह्यू वगैरे असतो का, कशा पद्धतीने असते, प्रोसेसच सांगून टाका. समजा एसएससी सीजीएल एक्झामला इंटरव्ह्यू नाहीये, आणि इंटरव्ह्यू त्यामध्ये कसं आहे की तुम्हाला एक प्री होते, त्याला टियर 1 असं म्हणतात, आणि मेन्सला टियर 2 असं म्हणतात. ओके. तर प्री जी होते टियर 1 ती 200 मार्काची एक्झाम असणार आहे तुमची. त्यामुळे तुम्हाला जसं की सब्जेक्ट आहेत 4, रिझनिंग, मॅथ्स, इंग्लिश आणि जीएस. तर ह्यामध्ये पण काय होतं, तर इंग्लिशमध्ये तुम्हाला 3 मेन पार्ट असतात, ओकॅब्युलरी, कॉम्प्रेन्शन आणि ग्रामर. ह्या 3 विषयावर काम करायचे. त्यानंतर जीएस मध्ये तुम्हाला पॉलिटी, हिस्ट्री, सायन्स, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर आणि स्ट्रॅटेजिक हा पार्ट. तर ह्या चौघांचं मिळून तुम्हाला प्रत्येकी 100 प्रश्न, 25 प्रश्न असणार आहेत, आणि 100 प्रश्न टोटल होणार, आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, असे 200 मार्काची तुमची प्री होते. आणि सगळ्यात मेन म्हणजे प्री ही फक्त क्वालिफाय नेचरची आहे. तुमची प्रीची मार्क ही मेन्समध्ये पकडली जाणार नाहीत, फक्त तुम्हाला प्री क्वालिफाय करायची. प्रीचा रिझल्ट लागल्यानंतर तुमचं 3 महिन्याच्या अंतरावर, 3 महिन्याच गॅप आहे बरोबर, 3 महिने जातात ते 90 दिवसाच्या गॅपवर तुमची मेन्स होते.
आता मेन्समध्ये कसं आहे की मेन्समध्ये परत 2 सेक्शन आहे. त्यामध्ये तुमची मेन्समध्ये तुमची 390 मार्काची मेन्स आहे, म्हणजे तुमचा रिझल्ट जो फायनल लागणार आहे तो 390 पैकी लागणार आहे. तर 390 पैकी पण कसं आहे की तुम्हाला पहिला 1 तास असणार आहे. त्यामध्ये एका तासामध्ये पहिला 180 मार्क्स असणार आहे. त्यामुळे तुमचा मॅथ्सचा आणि रिझनिंगचा प्रश्न होणार. त्यामध्ये मॅथ्सला 90 मार्क, रिझनिंगला 90 मार्क, आणि दोघांचे मिळून तुम्हाला 30 क्वेश्चन आहेत. आता प्रीला कसं होतं की एका प्रश्नाला 2 मार्क, आता मेन्सला असं झालं की एका प्रश्नाला 3 मार्क आणि निगेटिव्ह मार्किंग पण 1/3 आहे इकडे. म्हणजे मेन्स थोडीशी मार्क पण जास्त आहेत आणि निगेटिव्ह मार्क चुकला की तुमचा जास्त मार्क जाणार इकडे, असं आहे. तर पहिला पार्ट एका तासामध्ये तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग सॉल्व्ह करायचं 180 मार्क. दुसरा पार्ट असणार आहे इंग्लिश आणि जीएस. इंग्लिशला मार्क असणार आहे 135, जीएसला मार्क असणार आहे 75, आणि तिकडे पण तसं 3 मार्क असणार आहे. आणि इथं पण तुम्हाला 1 तास वेळ दिला जाणार आहे. 2 तासामध्ये तुमचा 390 मार्काची एक्झाम होणार. आणि ही 2 तास झाल्यानंतर तुमचा 3rd सेशन ओपन होणार, जो असणार आहे कम्प्युटर नॉलेज. कम्प्युटर नॉलेज तुम्हाला म्हणजे नॉर्मल कम्प्युटरचं नॉलेज असलं पाहिजे. हा क्वालिफाईंग नेचरचा पार्ट आहे. तुम्हाला तिथं तुम्हाला 20 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क कॅरी करणार आणि 60 मार्काचा पेपर होणार. म्हणजे हे 3 तुम्हाला मेन्समध्ये होणार. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला थोडा वेळ दिला जाणार आणि त्यानंतर तुमची टायपिंग होणार. म्हणजे कदाचित तुम्हाला वेळ दुसऱ्या दिवशी पण होऊ शकते किंवा त्याच दिवशी होऊ शकते. तुम्हाला टायपिंग करायचंय आणि टायपिंगसाठी तुम्हाला सर्टिफिकेट नकोय. तुम्हाला फक्त तुमच्याकडे ती स्किल असली पाहिजे. त्याला स्किल टेस्टच म्हणतात. टायपिंग स्किल टेस्ट आहे जी की 15 मिनिटाची असणार आहे. 15 मिनिटामध्ये तुम्हाला 2000 की डिप्रेशन टाईप करायचे त्यामध्ये. फक्त तुमचा पॅराग्राफ असणार आहे, सिंपल पॅराग्राफ असतो. इझी जरी प्रॅक्टिस केली त्याला साधारणतः 26 ते 27 स्पीड लागतं तुमचं. जसं तुम्ही कंबाईन ग्रुप शेअर वगैरे असतं 30 स्पीड आहे, तसं काही नसते. तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायची की माझ्याकडे ती स्किल आहे, तेवढाच पेपर होतो. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक आन्सर की कधी कधी 2 दिवसामध्ये पण येते. म्हणजे एवढीच फार मी ह्यात सांगायचं की मला की खूप फास्ट प्रोसेस आहे. तुमची दुसऱ्या दिवशी पण मागच्या वर्षी असाल तर दुसऱ्या दिवशी आन्सर की आली ती सगळं झाली मेन्स आणि दुसऱ्या दिवशी आन्सर की पण आली. म्हणजे असं समजा की 4 दिवसात आन्सर की पण येते. आणि आन्सर की आल्यानंतर तुमच्या एक लक्षात येतं की यार मला कुठली पोस्ट मिळू शकते, मला एवढी मार्क आहेत. आणि आमचं असं की आन्सर की चेंज नाही होत. मी आता तसं बघितलं एमपीसी की पहिल्या आन्सर की माझे एवढे मार्क कमी झाले, दुसऱ्या आन्सर की आले एवढे मार्क कमी झाले, वाढले, असला काही भानगड नाही इकडे. एकदा आन्सर की दिली, कुणाला जर क्वेश्चन रेज करायचं, समजा काहीतरी ग्रीव्हन्स रेज करायचं आहे, टोकन रेज मारायचं, ती ठरवतील प्रश्न बरोबर आहे काय नाही. आन्सर की एकदा आली की ते चेंज होत नाही, काय चेंज नाही. आन्सर की एकदा आली की झालं, त्यांचं फिक्स आहे. आणि आन्सर की आल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार मला समजून जातं की बाबा काय मला पोस्ट भेटेल. त्यानुसार मग प्रेफरन्स सुटतो. प्रेफरन्स सुटल्यानंतर मग तुम्हाला त्यात पोस्ट टाकायचं, प्रेफरन्स मला कुठली पाहिजे, त्यानंतर तुमचा मग रिझल्ट लागतो. बरोबर. पण एकंदरीत पाहायला गेलं तर प्री पासून ते तुमची निकाल लागेपर्यंत ही प्रोसेस जवळपास 6 महिन्याची आहे सर. म्हणजे एवढी फास्ट प्रोसेस आहे की तुम्ही एका वर्षामध्ये अधिकारी होऊ शकता. 1 वर्ष पण नाही, 6 महिन्यामध्ये तुमचं जे काय असेल ते, म्हणजे तुम्हाला पसारा गुंडळायचा आहे का इथं जायचं हे ठरवायला तुम्हाला, म्हणजे पसारा गुंडळून तुमचं घरी जायचं का तुम्हाला पोस्ट घेऊन ऑफिसमध्ये जायचे, हे तुमचं 6 महिन्यात 8 महिन्यात तुमचं क्लिअर होणार आहे. तिथं जास्त तुम्हाला अडकायची वेळ नाही. बरोबर. असं आहे. पण मग ही वर्दी जी आहे, खाकी वर्दी, बऱ्यापैकी पोलिसांच्या अंगावर असते. ह्या वर्दीचं रिझन काय तुम्हाला? आता मला बरेच जण म्हणतात की सर तुम्ही काय पोलीस आहे का? आता मी तुमच्या मध्ये सांगतो की बाबा मी पोलीस नाहीये. मी पोलीस नाही. जरी वर्दी माझा म्हणजे वर्दी असणारा हा पोलीस असतो असं नाही. आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये व्हाईट वर्दी आहे, आर्मीमध्ये कॅमोफ्लेजची वर्दी आहे, अशा वेगवेगळ्या. त्यानंतर निळ्या कलरची वर्दी आहे एअरफोर्समध्ये. तशीच वेगवेगळ्या वर्द्या असतात. म्हणजे आता बऱ्याच जण असं वाटतं की यार मी पोलीस आहेत काय, तर मी पोलीस नाहीये. मी टॅक्स मधला पोलीस आहे. म्हणजे टॅक्स मध्ये कोणी चोरी केली तर त्याचा पकडायचा पोलीस मी आहे. पण ही वर्दी काय आहे तर बाबा आमच्याकडे सर कसं कस्टम पण आहे. त्यानंतर आम्हाला बऱ्याच ठिकाणी प्रोटोकॉल ड्युटीला वगैरे, म्हणजे ही ट्रॅडिशन आहे. आधी एक्साइज ड्युटीमध्ये वर्दी होती, त्यामुळे ही वर्दी अजून कंटिन्यू चालू राहिलेली आहे. त्यामुळं वर्दी आहे आम्हाला ह्या पोस्टसाठी. आणि कदाचित वर्दी असल्यामुळेच ह्या पोस्टला थोडंसं पॉवर फील करतात सगळेजण आणि पोस्ट चूज करतात. तसं याचं काम पण तसंच आहे. कारण की वर्दी आल्यानंतर तुमचा एक ऍटिट्यूड वेगळा बदलतो. तुम्हाला डिसिप्लिन राहावं लागतं, त्या वर्दीला मान द्यावा लागतो. ह्या बऱ्याच गोष्टी यामध्ये येतात. अगदी. वयाच्या 22व्या वर्षी सिलेक्शन झालं. एकतर खूप कमी वयात तुम्ही खूप मोठी स्वप्न पाहिली होती. ज्या दिवशी रिझल्ट आला, काय म्हणजे पहिला फोन कोणाला केला होता? सर ज्या दिवशी म्हणजे रिझल्ट आलता, एक तर असं होतं की घरच्यांना माहित नव्हतं काय करते म्हणून. म्हणजे वडिलांना वाटायचं की फक्त तू बाबा तुला जमल असं कर, म्हणजे तू जास्त टेन्शन घेऊ नको, तुला जमतंय तेवढंच कर बाबा तू. त्यांना वाटायचं की काय आपलं पोरगं टेन्शन घेईल म्हणून. तर ज्यावेळेस काय झालं की 13 मेला संध्याकाळी एक मित्र आलता माझ्याकडे. मला ती मार्क आल्यानंतर समजलं की बाबा आपल्याला चांगली पोस्ट भेटू शकते. मित्र आला आणि त्याला मी टेलिग्रामवर दाखवत होतो की हा चॅनल जॉईन कर बाबा तू म्हणून, एसएससी आहे म्हणून चांगलं बाबा, ते विचारायला आलता मला. आणि टेलिग्राम चॅनल मी उघडलं आणि त्यावेळेस रिझल्टची पीडीएफ पडली त्यावर. आता रिझल्ट हॉलमध्ये बसलेलो होतो मी. आता रिझल्टची पीडीएफ बघितल्यावर आपलं थरथर थोडंसं भीती वाटायला लागली, आता काय काय होणार म्हणून. तर रिझल्टचं पीडीएफ ओपन केली आणि पीडीएफ ओपन केल्यानंतर तिथं कोड असतं आमच्या, माझ्या पोस्टचा कोड हा जीएसटी इन्स्पेक्टरचा, सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर कोड हा B16 आहे. आणि मग मी माझं नाव सर्च केलं तर माझं नाव तर बघितलं, पण आता पुढे कोड कोणता आहे तो मेन आहे ना. कोड कारण की वेगवेगळं कोड आहे, भरपूर कोड आहे, त्यावर 60 कोड आहेत.
स्क्रोल केली राईट साईडला, कोड बघितला, B16 कोड आहे, डबल व्हेरीफाय केला की बाबा ही GST इन्स्पेक्टर पोस्ट आहे. मी 2 वेळा रिझल्ट चेक केला. आणि मग ज्यावेळेस ती B16 काय आलं, म्हणजे थोडं भावनिक झालो की एका क्षणामध्ये आठवलं की यार आपण कुठं होतो, काय झालो. आणि जर ही स्पर्धा परीक्षा हे असं भांडवल आहे ना, म्हणजे स्पर्धा परीक्षा हे एका शेतकरी कुटुंबातील किंवा सामान्य कुटुंबातून आलेल्या किंवा गरीब कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यासाठी, की तुम्हाला म्हणजे एका रात्रीत तुमचं आयुष्य बदलणार आहे. म्हणजे कालचा असणारा मी, म्हणजे 12 मेचा मी तेच घनवट आणि 13 मेच्या नंतर तेच घनवट, ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक करण्याचं काम हे फक्त स्पर्धा परीक्षाच करू शकतं असं मला वाटतं. कारण की स्पर्धा परीक्षेत ही ताकद आहे तेवढी की तुम्ही डायरेक्ट वेगळंच काहीतरी होऊन जाता एका दिवसानंतर. आणि जेव्हा मी किती 11:30 वाजलेले त्यावेळेस, एवढा लेट रिझल्ट लागला, 11:30 पावणे 12 वाजलेला. उन्हाळ्याचे दिवस होते, तर मी घरचे लवकर होतात, म्हणजे शेतकरी कुटुंब, तर घरी 10ला झोपतात, 10:30ला. वडिलांना फोन केला आणि एकतर बोलता येत नव्हतं, बाल्कनीत गेलो, काय बोलू कसं काही. मी म्हटलं की स्पीकरवर फोन ठेवा, मम्मीला उठवा, फोन स्पीकरवर ठेवा म्हटलं. आणि मी त्यांना सांगितलं की पप्पा मी म्हटलं अधिकारी झालो, म्हटलं मला सेंट्रल एक्साईज इन्स्पेक्टर झालो म्हटलं मी. मी त्यांना वाटलं की आता काय एक्साईज, त्यांना एवढं कळलं की पोराची सरकारी नोकरी लागली. त्यांना काय कळतं की काय एक्साईज इन्स्पेक्टर, मलाच माहित नव्हतं काय म्हणून. मला फक्त एवढं माहिती वर्दी आहे म्हणून. मी त्यांना सांगितलं पप्पा वर्दी आहे म्हणलं आपल्याला, असं एवढं, म्हणजे मी झाले अधिकारी झालो म्हणून. आणि मग ती झाल्यानंतर म्हणजे डोळ्यातनं म्हणजे पाणी आलं. मित्राला तर एकदम खुश झाले, सगळ्या मित्रांनी केक आणला, कापला, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग मला दुसऱ्या दिवशी घरी गेलो मी, म्हणजे त्यावेळेस म्हणजे आई वडील सांगतात ना, पप्पा सांगत होते की आमच्या दोघांना मी रात्रभर झोपच नाही आली. म्हणजे आम्ही रात्रभर झोपलोच नाही, आम्ही झोपलेलो आणि आमच्या दोघांना रात्रभर झोपच नाही आली. का तर आपलं पोरं काहीतरी झालंय म्हणून. आणि माझं कुटुंब असं की माझ्या अख्ख्या खानदानात कोणी म्हणजे 10वी-12वी नंतर शिकलेलंच नाही कोण. मी जसा कोणतरी डिग्री केली आणि अधिकारी झालेला आहे म्हणून. मग हे सगळं घरच्यांना बाबा आनंद वेगळा असतो त्यावेळेचा घरच्यांचा, की काहीतरी आपलं बाबा. आणि काय की आता आपण बघतो की बाबा जी शिकलेले जास्त पॅरेंट्स आहेत, त्यांना माहित असतं की आपलं पोरगं काय करेल म्हणून, किंवा त्यांना जास्त नॉलेज असतं की बाबा तू BSc ॲग्रीला जा, तू BSc कर, तू इंजिनिअरिंग कर, नाही ना तुला JEE ची तयारी करायची, तुला CET द्यायची. म्हणजे हे काय करतात, त्यांची स्वप्न किंवा त्यांचं नॉलेज त्यांच्या मुलावर लादण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच वेळी जर तुम्ही एका शेतकरी कुटुंबातून अडाणी, माझ्या आई वडील अडाणीच आहेत, म्हणजे त्यांना नाही काय माहितच नव्हतं स्पर्धा परीक्षा काय, त्यांना ग्रॅज्युएशन माहित नाही काय. तर त्यांनी म्हणजे सगळ्यात मोठं जर काय असेल माहिती आहे त्यांचं भांडवल आई वडिलांचं, की त्यांच्या मुलावर ठेवला जाणारा विश्वास, की माझा मुलगा जे काय करतोय ना ते बरोबरच करणार. मग त्यांचा हा विश्वास की बाबा तू जे करतोय ना ते बरोबर आहे, फक्त तुझं तू करत राहा. मग माझी जबाबदारी काय होती, किंवा समस्त सगळ्याच जी त्यांच्या आईवडील शिकलेले अडाण्यात शेतकरी असतील, ज्यांच्या आईवडील त्यांच्या मुलावर विश्वास ठेवतात, त्यांची जबाबदारी काय की तुम्ही जे करताय ना ते कुठेतरी जाऊन प्रूव्ह करा किंवा स्वतःला साबित करा की बाबा आई वडिलांनी जो माझा विश्वास ठेवला ना तो मी फळाला आणला किंवा मी त्याचं चीज केलं, ते विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. आजकालची मुलं काय करतात की आता लायब्ररीत बघतो आपण 80-90% मुलं असे आहेत की एक टाइमपास म्हणून काय करतो, UPSC करतो, काय करतो, MPSC करतो, काय करतो, मी कंबाईन करतो. म्हणजे काय व्हायचं, PSI म्हणजे त्यांचा ऑरा वेगळा असतो. बाबा तू काय करतोय यापेक्षा तू कसं करतोय, आई वडील तुझे रानात काम करतायत, आई वडिलांच मला. आणि अजून सुद्धा जर जॉईन झाल्यानंतर आई वडील रानात काम करत समजा असतील कोणाचे, प्रत्येक आई वडील कष्ट करते कुठेही बसू द्या. सगळ्यात सोपं काम काय की लायब्ररीत बसून पुस्तक वाचणं, म्हणजे चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं आणि पेपर देत राहणं. म्हणजे तिथं तुम्हाला लायब्ररी, आई वडील जेव्हा आपलं उन्हात अनात, त्यानंतर ऊन वाऱ्यात, आता गारठायत तर थंडीमध्ये कष्ट करतायत, आपल्याला एवढं सोपं काम आहे की आपण लायब्ररीत फॅन चालतोय, कुठे एसीची लायब्ररी असते, नॉन एसी, एसी, तुम्हाला फक्त एका बाकावर बसायचे, पुढं टेबल चेअर आहे, तुमच्या दोन्ही साईडला झापड लावल्यासारखं ती सेक्शन वाईज केलेलं आहे त्यांनी, पार्ट करून कंपार्टमेंट केलेलं आहे. तुम्हाला एवढंच करायचं की अभ्यास करायचा आहे. म्हणजे अभ्यास एवढी सोपी गोष्टच नाही कुठली, म्हणजे कष्टच नाही तुम्हाला, फक्त ब्रेनचं काम आहे तिथे तुम्हाला, अदरवाईज तुमच्याकडे काही कामच नाहीये. बरोबर. मग तुम्हाला मी म्हणजे तेच आहे की स्पर्धा परीक्षेसाठी समजा जर कुठल्या सामान्य विद्यार्थ्याला किंवा सामान्य कुटुंबातील काय करायचं असेल तर स्पर्धा परीक्षेसारखा दुसरा मार्ग नाही. बाकी ठिकाणी तुम्ही जावा, भांडवल आहे, डॉक्टरला गेला पैसे भरायचे तुम्हाला, जर गव्हर्नमेंट नसेल तर इंजिनिअरिंगला पण तेच गत आहे. त्यानंतर बिझनेस करायचं भांडवल पाहिजे, कुठून आणणार भांडवल. हे सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्हाला जर तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर काहीतरी करायचं असेल आणि तुम्हाला जर स्वतःवर कॉन्फिडन्स असेल, म्हणजे स्पर्धा परीक्षेत उतरू नका. मी असं म्हणत नाही की तुम्ही सगळ्यांनी स्पर्धा परीक्षा करा. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही त्या लायक आहे, तुमची लायकी आहे करायची, अधिकार व्हायची, तर स्पर्धा परीक्षा द्या आणि तुम्ही या मायाजात उतरा. किंवा कारण स्पर्धा परीक्षेचं मायाजाळ असलं डेंजर आहे की तुम्ही सायकलमध्ये फिरत राहाल, बाहेर पडता येत नाही. अगदी बरोबर. की आजच्या खरं तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी काहीतरी मोठ्या पदावरती जावं किंवा यशस्वी व्हावं. येस, अर्थात तेच स्वप्न तुमच्या आई वडिलांनी पाहिलं होतं, तुम्ही ते पूर्ण केलं. काय सांगाल आजच्या पॉडकास्टच्या शेवटी की आजही महाराष्ट्राचा टक्का SSC कडे किंवा सेंट्रल एक्झामकडे जाण्याचा खूप कमी आहे, खूप कमी म्हणण्यापेक्षा नगण्य आहे. नवीन विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात येण्यासाठी काय सल्ला द्याल आणि आल्याच्या नंतर सुरुवात कशी केली पाहिजे त्यांनी?
बघा मला काय वाटतं की SSC एकतर ना जेव्हा एखादी व्यक्ती कोणती गोष्ट करत असते तेव्हा ती गरज बघत असते की मला किती गरज आहे म्हणून, किंवा मी किती सोप्या पद्धतीने ती अचीव्ह करू शकतो. म्हणजे दोन गोष्टी, एक तर नीड आणि इझी वे, ह्या दोन गोष्टी बघितल्या जातात. की बाबा कोणी पण काय करतं की बाबा मला एका ठिकाणी जायचं तर शॉर्टकट बघायला प्रयत्न करतं, गुगल मॅपवर टाकतं की बाबा कुठनं 2 किलोमीटर आहे आणि कुठनं 4 किलोमीटर आहे. तर आता मला काय वाटतं की महाराष्ट्रातली मुलं काय करतात की MPSC का करतात मला वाटत असेल की त्यांनी तेच बघितलेलं आहे. म्हणजे आपण काय करतो की आपले ट्रेडिशन फॉलो करायचा प्रयत्न करतो की बाबा माझ्या सिनियरनं हे केलं, माझ्या बाबा अमुक अमुक वर्गातल्या किंवा माझ्या आजच्या कुणाच्या मुलाने बाबा ही दिलती आणि जो झालाय बाबा PSI झालाय, तो कुठेतरी सब रजिस्टर झालाय, कोणतरी झालेला असतो. तर त्यांना काय की त्यांचं ती फुटप्रिंट आहेत कोणाची तर त्यांनी बघितलेला किंवा मला हे व्हायचंय. तसं SSCLचं कोण करतच नाही. आणि हे करण्यामागचं अजून एक कारण आहे की ह्यामध्ये मॅथ्स आणि इंग्लिश आहे. जसे की सगळ्यांना भीती आहे की तुम्ही कंबाईन मध्ये बघा गेला की मुलं काय करतात, नाही बाबा आपल्याला कंबाईनची 20 मार्क, मला 80 मार्कापैकीच कॅल्क्युलेशन करायचे, ती 20 मार्क मला काय होणार आहे, लास्टला मी सोडविल ते. म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रातील मुलांचं टॅलेंट भरपूर आहे, पण त्यांच्याकडे हार्डवर्क करण्याची ताकद नाही. मग ती म्हणतात की हार्डवर्क बीट्स टॅलेंट व्हेन टॅलेंट डझंट वर्क, असं एक वाक्य आहे. बरोबर. हे कोणाकडे माहिती हार्डवर्क, ती नॉर्थवाल्यांकडे, UP बिहारवाल्यांकडे. बिहारवाली पोरं काहीच इन्फ्रास्ट्रक्चर नाही त्यांच्याकडे, काही नाही आहे तिकडं, ना एज्युकेशन सिस्टीम आहे चांगली, तरी पण काय होतात ती प्रायव्हेट क्लास लावतील, काही करतील, हार्डवर्क करतील. आता मी बघतो त्यांना इंग्लिश बोलता येत नाही, तरी पण त्यांना इंग्लिशला आउट ऑफ मार्क असणार, कुणाला पण त्यांना इंग्लिश कळत नाही, शब्द वाचताना ती म्हणजे वेगळ्या टोनमध्ये वाचतात. पण त्यांच्याकडे एक आहे की हार्डवर्क, म्हणजे तुम्ही गाढवासारखं, मी तर म्हणेल एकदा उतरला नाही त्यामध्ये कष्ट करत राहा, म्हणजे एकदा गद्यासारखं गाढवासारखं तुम्ही त्या झापड लावून तेवढंच करायचं 2 वर्ष. त्या 2 वर्ष अभ्यास केला ना तुम्ही ऑटोमॅटिकली कोणत्या ना कोणत्या पोस्टसाठी लायक होताच. तर ही महाराष्ट्रातली मुलांना काय आहे की सवय आहे, आपल्याकडे एवढं डेव्हलपमेंट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, शेती आहे सगळ्यांची, त्यांना वाटतं की काय नाही झालं तर आपण इथं आहे. म्हणजे तुमच्याकडे साधन आहे तिथं, म्हणजे तुमच्याकडे ऑप्शन आहेत भरपूर किंवा मी काही करू शकतो. पण त्यामध्ये कसं आहे की मला असं वाटतं की जो क्राऊड जातोय समजा MPSCकडे, कंबाईनकडे, ग्रुप C, सरळ सेवा, त्यातली अशी बरेच मुलं आहेत की जी सिलेक्ट नाही होत MPSC मध्ये, पण त्यांच्याकडे ही ताकद आहे की ती सीजन मध्ये आली तर पोस्ट काढतील. बरोबर. म्हणजे त्यांनी त्यांचं क्षमता ओळखली नाही अजून की त्यांच्याकडे काय आहे पोटेन्शियल म्हणून. तर अशा मुलांनी काय केलं पाहिजे की बाबा एक चान्स माझ्या सीजनला द्या, SSC ला या बाबा इकडे, तुम्हाला समजेल की सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये काय आहे म्हणून. बरोबर. तर हे मुलांनी केलं पाहिजे. आणि MPSCतली मुलं अजून काय करतात की मॅथ्स आवडत नाही आपल्याला, मला बाबा GS वर मी फोकस करेल, पॉलिटी हिस्ट्री तेच वाचेल, एकदा तुम्ही इकडे या, रिजनिंग शिका. म्हणजे मला असं म्हणायचं की काय येत नाही मॅथ्स. सर मॅथ्स जे आहे ना आमचं, समजा तुम्ही आता मॅथ्स कंबाईनला सुद्धा असेल, हे मॅथ्स 10वी पर्यंत मॅथ्स, सिम्पल 10वी पर्यंत मॅथ्स आहे, ज्यात काहीच नाही अवघड. म्हणजे तुम्हाला तिथं असं ट्रिग्नोमेट्री पण अवघड नाहीये, तुम्हाला काही त्यात इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह असं हायर मॅथ्स नाहीये, तुम्हाला 10वी पर्यंत सोपं मॅथ्स आहे. तुम्ही जर एखाद्याचं लेक्चर केलं, एखाद्याचं लेक्चर जरी केलं तुम्ही त्यामध्ये आणि चांगल्या पद्धतीने नोट्स काढून मॅथ्स शिकला आणि प्रॅक्टिसच करायची तुम्हाला, तर तुम्हाला मॅथ्स जमून जाईल. इंग्लिशमध्ये काय ओकॅब्युलरी, कॉम्प्रिहेन्शन आणि ग्रामर तर कोणी म्हणजे त्यात ग्रामरमध्ये काय अवघड नाही, प्रॅक्टिसनं ग्रामर पण होऊन जाईल, ओकॅब्युलरी रिव्हिजन होऊन जाईल सारखं वाचून वाचून, आणि कॉम्प्रिहेन्शन रिडिंग होऊन जाईल. म्हणजे ह्यात टॅक्ट जर वापरला तुम्ही, म्हणजे योग्य दिशा जर तुम्हाला माहिती झाली म्हणजे कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर तुम्ही इझिली ही परीक्षा पास करू शकता. तर मला हेच वाटतं की तुम्ही जास्तीत जास्त मुलांनी एकदा SSCला चान्स देऊन बघा. त्यानंतर अजून एक PSI होत नाही, ज्यांना वर्दीची वेळ आहे आणि ज्यांना आर्मीचं CDS एक्झाम देतात त्यांच्यासाठी CPO एक्झाम पण आहे, SSC CPO म्हणून, ज्यातून सेंट्रल आर्म पोलीस फोर्स CFF मध्ये तुम्ही ऍज अ सब इन्स्पेक्टर म्हणून जॉईन करू शकता. बऱ्याच जणांना ऐकलं असेल CRPF, CISF, SSB, ITBP, ह्या सगळ्या जर आर्म फोर्स मध्ये जायचं असेल तर तुम्हाला CPO एक्झाम आहे. त्यानंतर तुम्हाला जसं महाराष्ट्र पोलीस मध्ये तुम्ही कॉन्स्टेबल, आता पोलीस भरतीचा तर वेगळाच नाद आहे आपल्या महाराष्ट्राला, ते तुम्हाला जर तिकडं पोलीस होता नाही आलं तर तुम्ही SSC GD द्या. सेम सेंट्रल आर्म पोलीस फॉर्स, जसं तुम्ही महाराष्ट्र स्टेटच्या पोलीसमध्ये जसं कॉन्स्टेबल होता तसंच सेंट्रल आर्म पोलीसमध्ये तुम्ही कॉन्स्टेबल म्हणू शकता SSC GD मधून. म्हणजे अशा पण खूप एक्झाम आहेत ज्या मुलांना माहित नाहीत. म्हणजे जे बघा गर्दीच्या ठिकाणी तर सगळी जाते ती, का तर तिथे गर्दी आहे म्हणून. तुम्ही असा काही ते आता जे आता आजकालचं जे जग आहे ना सर, की फास्ट आहे, सगळ्यांकडेच तुम्ही जे वाचताय ना ते मी आज वाचू शकतो, म्हणजे सगळ्यांकडेच मटेरियल सेम आहे. मग आज केलं काय पाहिजे, काहीतरी वेगळं करायचं तुम्हाला, तुम्ही मार्ग वेगळा निवडा. जिथं आधीच गर्दी आहे तिथे जाऊ नका, तुम्ही जिथं गर्दी नाही, जिथं कॉम्पिटिशन कमी आहे, जिथं तुम्हाला चान्स आहे की तुम्ही होऊ शकता, अशा ठिकाणी मुलांनी गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि SSC CGL सारख्या पोस्ट ह्या नाही आहेत, म्हणजे तुम्ही जे ग्रुप B, ग्रुप C करताय ना कंबाईन मधली मुलं, त्यापेक्षा कितीतरी बेटर पोस्ट या कास्ट मी, कारण मी कंपॅरिझन ग्रुप B बरोबर काय करतो राज्यसेवेवर, कारण की क्लास 2 नॉन गॅझेटेड पोस्ट आहे इकडूनच्या पण. तर त्यासाठी तुम्ही जर तिकडूनच्या करण्यापेक्षा जर तुम्ही इकडे आलात तर तुम्ही म्हणजे असं तुम्ही तुमच्या लक्षात येईल की खूप चांगल्या पोस्ट यामध्ये पण आहेत, वर्क प्रोफाईल चांगले आहे, तुम्हाला पेमेंट पण स्टेटपेक्षा जास्त आहे, पॉलिटिकल इंटरफरन्स नाही आहे त्यामध्ये, आणि तुम्हाला इकडे पण वर्दी पण आहे काय काय पोस्टसाठी. तर असं मला वाटतं की महाराष्ट्रातील मुलांनी इकडे येऊन त्यांनी एक्झाम दिली पाहिजे, SSC एकदा एक्सप्लोर केलं पाहिजे.
आणि SSC साठी आता एवढं युट्यूबच्या माध्यमातून किंवा वेगवेगळे गायडन्स करणारे लोक आहेत. मी पण गाईड करतो SSC मध्ये मुलांना. मला पण असं वाटतं की बाबा आपल्या डिपार्टमेंटला मराठीच लोक नाहीत, 10% जर बोटावर पोहोचणार मुलं असतील, म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहूनच महाराष्ट्रातली तिथं अधिकार होत नसतील त्याला अर्थ नाही काय. बरोबर. तर मी पण ते काम करतो गाईड करण्याचं. तर तुम्ही माझ्या चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल ड्रीम SSC नावाचं चॅनल आहे, त्यावर तुम्ही या. त्यावर मी गायडन्स करा एका पायावर. कधीही रात्री तुम्ही फोन करा, मी कधीही तुम्हाला SSC बद्दल गायडन्स करेल, SSC एक्झाम बद्दल गायडन्स करेल. फक्त माझी एवढीच तळमळ आहे की बाबा SSC एक्झाम ही महाराष्ट्रातील मुलांनी द्यावी. एकच तुम्ही कानाला किंवा काहीतरी एकाच ठिकाणी दिशेने जाऊ नका. वेगवेगळ्या एक्झाम आहेत त्या पण एक्सप्लोर केल्या पाहिजे त्यांनी. नक्कीच. खरं तर आजचा हा पॉडकास्ट आहे. आम्ही नेहमी सांगत असतो की MPSC व्यतिरिक्त पण वेगवेगळी क्षेत्र आहेत. मग त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेत SSC असेल, CGL असेल, बँकिंग असेल किंवा तरी इतर एक्झाम असतील. आम्ही फक्त हे सांगायचो. आज प्रत्यक्षात तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात, कसं असतं शेवटी सोनारानेच कान टोचायचे Yes. असतात. आज तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात त्याचा कुठंतरी विद्यार्थ्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विशेषतः MPSC आणि UPSC मध्ये जी काही गर्दी केली आणि ह्या SSC CGL जे काही आपण UP बिहारींच्या भरोश्यावर सोडलेलं आहे, येस. तर ते कुठंतरी महाराष्ट्रातील विद्यार्थी आता स्वीकारायला तयार होतील असं मला वाटतंय. नक्कीच आपण वास्तव कट्टेवरती आलात आणि खरं या स्पर्धा परीक्षेतल्या वास्तवाबरोबर SSC CGL मधलं वास्तव सांगितलं. त्याबद्दल आपलं मनापासून आभार. वास्तव कट्टेवरती आलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.